तुम्ही कधी लक्ष दिलंय का? काही पुरुष असतात दिसायला अगदी साधे, ना त्यांच्याकडे मोठी गाडी असते, ना पैशांचा ढीग, ना मसल्सने भरलेलं शरीर, ना सिनेमातल्या हिरो सारखं रूप, पण तरीही मुली त्यांच्यासोबत राहायला खूप उत्सुक असतात. ते बोलायला लागले की ते अगदी लक्ष देऊन ऐकतात, जणू काही त्यांच्या प्रत्येक शब्दाला एक वेगळाच अर्थ असतो. त्यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक असते जी पैशांमुळे नव्हे तर त्यांच्या वागण्यामुळे येते. दुसरीकडे काही मुलं असतात, हँडसम, पैसा, स्टेटस सगळं त्यांच्याकडे असतं, पण तरीही काही दिवसातच मुली त्यांच्यापासून लांब जातात. जणू काही त्यांच्यात आणि त्यांच्यात काही जुळून येत नाही. नातं सुरू होतं पण त्याची ज्योत लवकर विझते. तुम्ही कधी विचार केला आहे का असं का होतं? याचं कारण आकर्षणाचं खरं रहस्य जे तिच्या मनात खोलवर काम करतं ते आपण समजतो त्यापेक्षा खूप वेगळं आहे. लोकांना वाटतं लुक्स मॅटर द मोस्ट, मनी इज एव्हरीथिंग, स्टेटस शिवाय मुली इम्प्रेस होत नाहीत. पण जर हे खरं असतं तर सगळ्या मुली फक्त श्रीमंत, देखण्या आणि पॉवरफुल लोकांकडेच आकर्षित झाल्या असत्या. मग त्या साध्या, मध्यमवर्गीय, अगदी साध्या चेहऱ्यांच्या मुलावर का फिदा होतात? आणि ही गोष्ट फक्त आजची नाही, हजारो वर्षापासून कवी यावर कविता लिहितायत, लेखकांनी कथा रचल्या, तत्वज्ञानींनी विचार मांडले, पण उत्तर कोणाकडेच नाही. जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ सिग्मंड फ्राइड यांनी पण एकदा म्हटलं होतं, द ग्रेट क्वेश्चन दॅट हॅज नेव्हर बीन आन्सर्ड इज व्हॉट डज अ वुमेन वॉन्ट? स्त्रीला नेमकं काय हवं असतं हा जगातला सर्वात मोठा आणि अजूनही अनुत्तरित प्रश्न आहे. पण आज मी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे उत्तर ऐकल्यावर कदाचित तुमचं स्वतःबद्दलचं मत, तुमच्या नात्याबद्दलचं मत आणि स्त्रियांच्या मनाबद्दलचं मत कायमचं बदलून जाईल. कारण ही गोष्ट फक्त तिचं लक्ष वेधून घेत नाही तर तिचं मन तुमच्याकडे कायमचं खेचून ठेवतं. ही गोष्ट समजल्यावर तुम्ही तिच्यासाठी एक पर्याय राहणार नाहीत तर तिच्या मनाची एकमेव आवड होणार. तुमच्याकडे असलेलं आकर्षण दिसणं, पैसा किंवा स्टेटस पुरतं मर्यादित राहणार नाही तर ते तिच्या मनात खोलवर रुजेल आणि कायमचं टिकेल. तर तयार आहात का त्या एका गोष्टीचं रहस्य उलगडण्यासाठी? इतका वेळ आपण एक गोष्ट शोधत होतो, स्त्रियांना पुरुषांकडे सर्वात जास्त काय आकर्षित करतं? काहींना वाटेल हा काहीतरी खूप ग्लॅमरस उत्तर असणार, महागडी गाडी, मसल्स किंवा मोठं नाव. पण नाही, सत्य त्याहून खूप वेगळं आहे. खरं उत्तर आहे भावनिक सुरक्षितता, इमोशनल सिक्युरिटी. पण इथेच एक महत्त्वाचा मुद्दा आहे. फक्त इमोशनल सिक्युरिटी हा शब्द ऐकून तुम्हाला वाटेल की आता सगळं कळलं, पण खरं सांगायचं तर तसं नाही. हे जणू एखादं झाड आहे. तुम्हाला फांद्या दिसतात, पानं दिसतात, फळं दिसतात, पण त्यांची मूळ काय आहेत, कुठून त्याला ताकद मिळते तेच कळलं नाही. तर फक्त नाव माहीत असणं म्हणजे त्याचा सार न समजणं. ही सुरक्षिततेची भावना जी नात्याला मजबूत, दीर्घकाळ टिकवणारी आणि खोलवर जोडणारी असते, ती टिकून राहते 4 मजबूत आधारस्तंभावर. हे 4 पिलर्स म्हणजे त्या झाडाच्या खोलवर गेलेल्या मुळांसारखे आहेत. ते जर तुम्हाला कळले आणि तुम्ही ते तुमच्या वागण्यात, बोलण्यात आणि नात्यात आणले तर तुमचं नातं केवळ टिकणार नाही तर त्यात एक वेगळा जिव्हाळा, आकर्षण आणि विश्वास वाढेल. चला तर मग पाहूया. पहिला पिल्लर, समजून घेण्याची ताकद. पहिला आधारस्तंभ आहे समजून घेण्याची ताकद. स्त्रियांना नेहमी एखादा असा पुरुष हवा असतो ज्याच्याशी त्या मन मोकळं बोलू शकतात. कोणताही विषय, त्यांच्या भीती, आनंद, ताण किंवा स्वप्न आणि त्यांना न्याय न करता ऐकणारा. उदाहरण घ्या, ती ऑफिसमधून थकून घरी आली आणि तुम्ही फक्त विचारलं आज दिवस कसा गेला? ती बोलायला लागली आणि मध्येच तुम्ही सल्ले देऊ लागलात. तुला असं करायला हवं होतं. तो मुद्दा मोठा नाही. इथे तुम्ही तिच्या भावनांना कट मारलात. तुम्ही तिच्या समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला पण तिची भावनिक गरज पूर्ण केली नाही. पण जर तुम्ही शांतपणे ऐकलत, तिच्या भावनांना वाव दिला, मला समजतंय तुझ्यासाठी हे किती कठीण असेल किंवा तू आज खूप थकून आली आहेस असं वाटतंय, तर तिच्या मनात तुम्ही तो माणूस जो मला समजतो म्हणून कोरले जाता. मानसशास्त्र सांगतं लोक जिथे स्वतःला ऐकलं गेलं असं वाटतं तिथे ते जास्त सुरक्षित आणि जोडलेले वाटतात. हेच पहिलं पाऊल आहे इमोशनल सिक्युरिटीच्या दिशेने. पण केवळ समजून घेणं पुरेसं नाही, कारण जर तुम्ही तिच्या मनाला समजून घेतलं पण तिच्या व्यक्तिमत्वाला आदर दिला नाही तर ती भावना अर्धवट राहते. म्हणूनच येतो दुसरा आधारस्तंभ, आदराची भावना. आदर म्हणजे फक्त तू माझ्यासाठी खास आहेस असं बोलणं नाही. आदर म्हणजे तिच्या मताला, वेळेला, स्वप्नाला आणि स्पेसला किंमत देणं. कल्पना करा, तुम्ही एखादा निर्णय घेणार आहात, जसं की घरासाठी एखादं नवीन फर्निचर घ्यायचंय आणि तुम्ही विचारलं तुझं मत काय आहे.
तर तिला जाणवतं की तुम्ही तिचं मत केवळ औपचारिकतेसाठी नाही तर खरंच विचारात घेतलंय. तिथे नात्यात आदर वाढतो, छोट्या कृतींमध्ये आदर दिसतो. ती बोलत असताना फोन बाजूला ठेवणं, तिच्या यशाचा सन्मान करणं किंवा तिच्या हृदयाचा मान राखणं. तुम्ही तिला तिच्या मैत्रिणींसोबत किंवा कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी प्रोत्साहन दिलं तर तिला जाणवेल की तुम्ही तिच्या स्पेसचा आदर करता. आदर हा आकर्षणाला खोलवर नेतो, कारण त्यातून एक मेसेज जातो, मी तुला फक्त जोडीदार म्हणून नाही तर एक स्वतंत्र आणि महत्त्वपूर्ण व्यक्ती म्हणून पाहतो. आता विचार करा, तुम्ही तिचं मन समजून घेतलं, तिला आदर केलात, पण जर तुम्ही भावनिकदृष्ट्या अस्थिर असाल, पटकन तुटून पडाल, तर ती सुरक्षिततेची भावना टिकेल का? नाही. म्हणूनच तिसरा पिल्लर महत्वाचा आहे, भावनिक स्थैर्य, इमोशनल स्टेबिलिटी. संकट, ताण, अनपेक्षित अडचणी नात्यात हे सगळं येणारच, पण त्या क्षणी तुम्ही कसे वागता त्यावरच तिच्या मनातील तुमच्याबद्दलचा विश्वास ठरतो. कल्पना करा, एखादी वाईट बातमी आली किंवा तुमच्या दोघांमध्ये गैरसमज झाला. जर तुम्ही लगेच रागावलात, तुटून पडलात किंवा भडकून बोललात, तिच्या मेंदूला हा माणूस स्थिर नाही असा सिग्नल मिळतो. तिला वाटेल की अशा परिस्थितीत तिच्यासोबत तो माणूस खंबीरपणे उभा राहणार नाही. पण जर तुम्ही थोडं शांत राहून श्वास घेत परिस्थिती समजून घेत बोललात तर ती तुमच्याकडे नैसर्गिकपणे स्ट्रॉंग म्हणून पाहते. भावनिक स्थैर्य म्हणजे भावना न दाखवणं नाही, तर त्या भावना योग्य वेळी योग्य पद्धतीने हाताळणे. तुम्ही नाराज होऊ शकता, पण त्या नाराजीमुळे दुसऱ्यावर राग काढणं टाळणं महत्वाचं आहे. यातून तिच्या मनात एक खोल भावना तयार होते, हा माणूस माझ्यासोबत आहे, परिस्थिती काही असो. पण जरी तुम्ही भावनिकदृष्ट्या स्थिर असाल तरी एक गोष्ट जर नसेल तर त्या सुरक्षिततेचं चित्र पूर्ण होत नाही, आणि ती म्हणजे समर्थन देणं. पिल्लर नंबर 4, स्त्रियांना फक्त जोडीदार नको असतो, त्यांना असा साथी हवा असतो जो त्यांच्या स्वप्नांना, ध्येयांना आणि छोट्या आनंदालाही आधार देईल. ती म्हणाली, मला नवीन कोर्स करायचा आहे. तुम्ही म्हणाला, छान आहे, तुला जे लागेल मी मदत करेल. हा एक साधं वाक्य पण तिच्या मनात खोलवर परिणाम करतो. समर्थन म्हणजे फक्त मोठ्या गोष्टींसाठी नाही. कधी कधी ती फक्त म्हणेल, आज मला बीचवर चालायला जायचं आहे, आणि तुम्ही वेळ काढून गेलात तर तिला जाणवतं तिच्या छोट्या आनंदालाही तुम्ही महत्त्व देता. मानसशास्त्र सांगतं, प्रिसिव्ड पार्टनर रिस्पॉन्सिव्हनेस म्हणजे माझा जोडीदार माझ्या गरजांकडे लक्ष देतो. ही भावना नात्याला दीर्घकाळ टिकवते. जेव्हा तिला वाटतं हा माणूस माझ्या मागे आहे, तेव्हा तिची इमोशनल सिक्युरिटी अटळ बनते. आणि या 4 पिल्लर्समध्ये एक धागा आहे जो सगळ्यांना जोडतो, तो म्हणजे विश्वास. विश्वासाशिवाय हे पिल्लर्स जणू वाळूवर बांधलेले महाल ठरतात. हे 4 गुण जर तुमच्यात आले तर तुम्ही फक्त तिचं लक्ष वेधून घेणार नाहीत, तर तिच्या मनात एक खोल, स्थिर आणि दीर्घकालीन जागा बनवाल. आणि लक्षात ठेवा, हे गुण शिकता येतात, सरावातून मजबूत करता येतात. पैसा, सौंदर्य, स्टेटस हे सगळं बदलू शकतं, पण भावनिक सुरक्षिततेची भावना एकदा निर्माण झाली की ती सहज तुटत नाही. म्हणून पुढच्या वेळी विचाराल, स्त्रियांना काय आवडतं, तर फक्त उत्तर लक्षात ठेवू नका, तर हे 4 पिल्लर्स आयुष्यात उतरवा. तेव्हाच त्या उत्तराची ताकद तुम्हाला कळेल. तुमच्या मते या 4 आधारस्तंभांपैकी सर्वात महत्त्वाचा आधारस्तंभ कोणता होता हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.